ऐका पूर्ण पैसे आणू म्हणजे कुठून आणू? शासनाकडनं. शासन कोणाचं? आपलं. विषय मंजूर. चला विषय मंजूर करतो. एक मिनिट. हा तुम्हाला ठराव घ्यायचा आहे. घ्या चला. काय प्रशासकीय राजवटीमध्ये झालेल्या प्रशासकीय राजवटीमध्ये जे काही एकूण काम झालेलं आहे, अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, अनेक गोष्टी बाहेर आल्या, अनेक त्याच्यामध्ये आमचे काय म्हणतात की दुर्दैवाने आपले मोठे अधिकारी सुद्धा ईडी आणि या सगळ्या फेऱ्यामध्ये गेले. त्यामुळे वसई विधानसभा जनतेचा प्रशासनावरचा विश्वास दृढ व्हावा आणि सत्ताधारी आणि विरोधक म्हणून आपल्यावरती लोकांची संशय बसू नये म्हणून प्रशासकीय काळात जो कारभार झालाय त्याचा ऑडिट आणि त्याची श्वेतपत्रिका ही सार्वजनिक करावी आणि ते सगळं काय म्हणतात की काही कालावधी पहिला ऑडिट होईल आणि मग प्रसिद्ध होईल. तेच पण यासाठी काही विशिष्ट कालावधी असावा, अन्यथा हे सगळं पंचवार्षिक होईल. त्यामुळे याच्यात कमीत कमी कालावधीमध्ये हे सगळं व्हावं असा ठराव मी या सभागृहासमोर मांडतो. ठीक आहे, लवकरात लवकर. शेवटी बघा 5 वर्षाचा विषय आहे, तो काही लगेच होत नाही. 5 वर्षाचा विषय आणि पद्धतशीर जायला पाहिजे. आपण टायमिंग दिलं त्याच्यामध्ये तर गडबड होण्याचं काय. बघा ही मागणी आपल्या सगळ्यांचीच होती. काही करायला पाहिजे. 5 वर्ष सगळ्यांनी आपण सहन केलेलं आहे. कारण काही इकडूनच्या अधिकाऱ्यांचा वर पण अडचणी होत्या. तुम्हाला माहिती आहे मुंबईवरनं कोण कोण किती जणांचे किती लोक यायचे ते सगळे हैराण करत होते. बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. चला हा विषय आपल्याला मंजूर करून घ्यायचा आहे. आपल्याला ऑडिट करायचं आहे. बरोबर आहे. हा विषय झाला. आणि अनुमोदन अरे आमचीच मागणी आहे. आज आमचे सहयोगी सदस्य मनोज पाटील यांनी हा विषय मांडला. गंभीर विषय आहे. त्याचं चौकशीची मागणी केलेली आहे. आपलं त्याला अनुमोदन पण आहे. पण एक व्यवस्थित मार्गाने त्याची चौकशी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कोण दोषी आहे. उगाच कोणाला म्हणजे काही अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरती सह्या केल्या, काय केलं ते केलं, याची व्यवस्थित सुख ओलं एकत्र जोडू नये. त्याच्याबरोबर जो त्याला दोषी आहे त्याला दोष द्या. त्याच्याबद्दल या ठरावांचा धन्यवाद. टाक्यांचा विषय मंजूर झाला.